नमस्कार मित्रांनो. एमपीएससी ग्रुप सी अंतर्गत 2026 मध्ये जाहिरात आलेली बघू शकता. मित्रांनो, दोन जाहिरात आलेले बघू शकता. एक तर पहिली जी जाहिरात आली ती टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क या पदासाठी, आणि जे दुसरी होती बघा महसूल विभाग म्हणजेच तलाठी या पदासाठी होती बघा. तर मित्रांनो, ह्या दोन्ही जाहिरातीमध्ये बघा, तर अप्लाय कसं करायचंय तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार मित्रांनो. स्टेप बाय स्टेप बघणार आहे. कोणत्या अडचणी येत आहे फॉर्म भरताना ते पण बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, तर बघा, एमपीएससी ग्रुप सी अंतर्गत जाहिरात आलेलं बघू शकता तुम्ही. पहिली जी जाहिरात होती मित्रांनो, 2619 पदासाठी होती बघा. त्यामध्ये कोणते कोणते पद होते बघा: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंक लेखक. म्हणजे इथं बघा मित्रांनो, इथे किती आहे? 5 पोस्ट आहे मित्रांनो. तर ही पहिली जाहिरात आहे बघा. आणि ही बघा इथं दुसरी जाहिरात आहे. तर दुसरी जाहिरात कधी आली ती बघू शकता तुम्ही. 22 जुलै 2026 रोजी दुसरी जाहिरात आली होती बघा. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही तलाठी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक विकास अधिकारी, लिपिक टंकलेखक आणि लिपिक टंकलेखक या पद बघा मित्रांनो. तर यामध्ये बघा 9 पद आहे आणि यामध्ये बघू शकता 5 पद आहे. तर मित्रांनो, आता ही जाहिरात जी आली बघा टॅक्स असिस्टंटची, तर ही पहिली जाहिरात आली होती मित्रांनो. आता ज्या कॅन्डिडेटनी टॅक्स असिस्टंटचा फॉर्म भरलेला आहे बघा, त्या कॅन्डिडेटला परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. आणि ज्या कॅन्डिडेटनी फॉर्मच भरलेला नाही त्या कॅन्डिडेटला फॉर्म भर लाग फॉर्म भरावा लागणार आहे. तर बघा, आणि फॉर्म भरताना काय अडचण येत आहे, पोस्ट सिलेक्ट होतंय की नाही, तर बघूया. तर बघा मित्रांनो, पहिलं काय करायचं तुम्हाला, फर्स्ट एमपीएससी online.government.in या साईटवरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रोफाईल दिसणार आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही प्रोफाईलमध्ये होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि लॉगआउट. तर बघा मित्रांनो, इथं जर तुम्ही प्रोफाईल क्रिएट केलेलं नसेल तर तुम्ही प्रोफाईल प्रोफाईल क्रिएट करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जेवढं पण एज्युकेशन झालेलं आहे तुम्ही प्रोफाईल एडिट करून सर्व एज्युकेशन ॲड करून द्या, जेणेकरून तुम्हाला सर्व जे पण तुम्ही क्वालिफाय बसत असेल ज्या पोस्टला, तर तुम्हाला अप्लाय करता येईल. तर बघा मित्रांनो, इथं ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही खाली महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. तर याच्यावरती बघा, क्लिक केल्यानंतर बघा, बघू शकता, क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येणार मित्रांनो तुम्हाला. तर इथं बघू शकता तुम्ही चेक एलिजिबिलिटी. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये कोणते कोणते पोस्ट असणार: इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, टायपिस्ट. तर खाली बघू शकता तुम्ही. तर आता मोटर वाहन असिस्टंट, मोटर व्हेहिकल्स इन्स्पेक्टर. तर खाली बघू शकता तुम्ही ऑल कॅन्डिडेट कॅन अप्लाय. तर खालची बघा, खालची पण आता पोस्ट जी तलाठीची जी दुसरी जाहिरात आली बघा, तर ते दुसरी जाहिरातीची जी पण जेवढं पण पोस्ट आहे मित्रांनो, यामध्ये बघू शकता तुम्ही तलाठी, क्लर्क, सिनियर क्लर्क, स्टोअर कीपर, असिस्टंट ह्या पदाचा याच्यात उल्लेख केलेला आहे, म्हणजे याच्यात ॲड केलेला आहे मित्रांनो. तर बघा, तर इथं चेक एलिजिबिलिटी करायचं आहे. तुमचं सर्व एज्युकेशन ॲड केल्यानंतर बघा, तर चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्ही ज्या पोस्ट पोस्टसाठी क्वालिफाय होत आहे, तर इथे तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. इथं बघा, ऑलरेडी इथे क्लिक दिसेल तुम्हाला पोस्टवरती. टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, ज्या ज्या पोस्टला तुम्ही क्वालिफाय आहे तेवढंच तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. ज्या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय नाही आहे तिथं बघा अशा प्रकारे तुम्हाला यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. ज्यासाठी तुम्ही एलिजिबल झालात तर इथं तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल झाला आहात, तर इथे तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं तलाठी गिलाठी बघा, हे कॅन्डिडेटचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे एक सॅम्पल म्हणून दाखवत आहे. बरेच कॅन्डिडेटला अडचण येत आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा एमपीएससीची प्रोफाईल एडिट करताना एरर येत असेल मित्रांनो, तर एकतर वेबसाईट बिझी असेल त्यामुळे तुम्हाला एरर येत असेल, नाहीतर तुम्ही ज्यावेळेस एमपीएससीची प्रोफाईल एडिट करताना काही ऑप्शनला सिलेक्ट केलं नसेल,
किंवा तुम्ही काही ऍड केलं नसेल सिलेक्ट करता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना म्हणजे एडिट केल्यानंतर काही जे ऑप्शन तुम्ही राहून गेले असेल म्हणून ते एरर येत असेल असं पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि तुम्हाला इथं सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, ऑलरेडी सिलेक्ट आहे. तर इथं तुम्ही चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन आहे ना, इथं बघा पोस्ट नंबर दिलेला बघा. अगोदर बघू शकता तुम्ही टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट क्लर्क, ह्या तलाठी, सिनियर क्लर्क, सिनियर स्टोअर कीपर आणि असिस्टंट. तर या पदासाठी बघू शकता मित्रांनो इथं क्वालिफाय झालेला हा कॅन्डिडेट आहे. तर याला फक्त इथं माहिती आहे काय करायचं बघा. बघा काय करायचं, फक्त आपल्यावरती क्लिक करायचं. आपल्यावरती क्लिक केल्यामुळे तुमचं ऑलरेडी सबमिट झालंय. आणि मित्रांनो तुम्हाला परत फीस भरायची नाहीये. ज्या कॅन्डिडेटने पहिला ग्रुप सीचा टॅक्स असिस्टंटचा फॉर्म भरलेला आहे त्या कॅन्डिडेटला फक्त इथं परत अप्लाय करायचं आहे पोस्ट सिलेक्ट करून. जर इथं पोस्टवरती क्लिक नसेल तर इथं क्लिक करायचं आहे आणि इथं सर्व पोस्टवरती तुम्ही क्लिक करून टाका. इथं जे जे असेल ते अवेलेबल असेल ते आणि अप्लाय करून टाका. म्हणजे तुम्हाला तुमचं फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला परत फी भरायची नाही मित्रांनो. एकच फॉर्म भरायचा आहे. एकच आणि ही याच्यात प्री आणि मेन्स होणार आहे मित्रांनो. त्यामुळे एकच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. आता सर्व जे एवढे एक्झाम होणार आहे MPSC अंतर्गत होणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जे पण कट ऑफ येईल त्या कट ऑफनुसार तुम्हाला पोस्ट रेफरन्स दिलं जाईल मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसेस राहील. तर आता आता मित्रांनो फक्त अशा पद्धतीत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. काळजी करू नका. काही मिस्टेक होत असेल, काही एरर येत असेल तर काळजी करू नका. परत परत फॉर्म चेक करा की तुमचं अप्लाय झालंय की नाही, सबमिट झालंय की नाही. सर्व गोष्टी काळजीपूर्वक करा मित्रांनो. हे खूप ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे 2026 मध्ये मित्रांनो. तर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार आहे. वेळ खूप कमी आहे. तर काळजीपूर्वक सर्व व्यवस्थित फॉर्म भरून द्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर काही अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.